काय झालं? अरे एक साधा प्रश्न विचारलाय मी, एवढा का गोंधळलास तू? अगं नाही तनिषा, गोंधळलो कुठे? बरं माझं सोड, तू इतक्या सकाळी कशी उठली होतीस? कुठे चालली होतीस का? सुजित सोबत होतीस तू रात्रभर? रात्री जरा जास्त झालीये. नाही म्हणजे सुजितच्या चेहऱ्यावरून वाटतंय ना काल रात्री बरीच झाली म्हणून. तशी तुला पण झाली, अजून उतरली नाहीये, असं झालंय का? नाही म्हणजे बघ ना, आउट हाऊसला झोपलेला मी तुला बंगल्यावर दिसत होतो. तू ना तनिषा लिंबू पाणी वगैरे पी. सुजितला सवय आहे अगं, तुझं तसं नसावं असं वाटतंय. तू खरंच लिंबू पाणी घे, बरं वाटेल तुला. साहेब, त्या सह्या करून दिल्या असत्या तर माझं पुढचं काम सोपं होईल. हो चल, आपण स्टडी रूम मध्ये जाऊया, मी तुला सह्या देतो. चल. हा मणी आहे ना, खूप डोक्यात जातो माझ्या मॉम. अरे हो, पण ह्या ना त्याचा किती पुळका आहे बघितलंस ना? लीला मॅडम म्हणाले का तुम्ही? मॅडम नका ना म्हणू, लीलाबाई म्हणा, नाही तर लीला ताई बी चालते. मला काम आहे, मी जातो. स्वानंदी मॅडम, अहो मी तुम्हाला आधीच ओळखलंय, पण तुम्ही काळजी करू नका, मी हे कोणाला सांगणार नाही. अहो मॅडम, हे लोक तुम्हाला कसं वागवतात मला माहिती आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मॅडम. तुमच्या बाळापासून तुम्हाला लांब केलं, एवढं मोठं पाप केलं यांनी. ह्या पापाची शिक्षा नरकात जाऊन भोगावी लागणार आहे मॅडम. बाकी तुम्ही आमच्यासाठी खूप काय केलंय, आम्ही त्याचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. बाकी तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, मी नेहमी मदतीसाठी तयार असेन. आणि ह्याचं टेन्शन घेऊच नका, मी कोणालाही सांगणार नाही. सदाभाऊ, तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय, तुमचे उपकार कसे मानू हेच कळत नाहीये मला. थँक्यू. येते मी. हा, कुठे सह्या करायचे? हे ती लिस्ट आहे ज्यांना आपण नोकऱ्या आणि कर्ज देणार आहोत. एवढी मोठी लिस्ट आहे? साहेब ही पहिलीच लिस्ट आहे, आपले कार्यकर्ते अजून एक लिस्ट बनवत आहेत. तर या सगळ्यांना तू मुंबईतच नोकऱ्या देणार आहेस ना? हो हो, म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचं तसं वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलणं झालंय. जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या कागदपत्रांसोबत तुमचं एक शिफारस पत्र सुद्धा जोडतोय. त्या शिफारस पत्रावर एकदा तुमची सही झाली ना की बरीच कामं सोपी होती. प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे एक शिफारस पत्र बनवलंय, तुम्ही सह्या करा आणि तुमची सही म्हटल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना उमेद मिळेल. खूप छान काम करतोयस तू म्हणे. करतो, मी सह्या करतो. यादी खूपच मोठी दिसते, बरेच पेपर्स दिसत आहेत त्याच्यामध्ये. हो बर, सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत ना? बघितलेस ना तू? अगदी. वा. माझ्या विश्वासावर साहेब सह्या करतायत म्हटल्यावर पुढची चाल खेळायला हरकत नाहीये. काय रे माझं शानबाळ? हा, अर्जुन शानबाळ आहे, अर्जुन शानबाळ आहे. हा, सगळी बाळं आंघोळ करताना रडतात, पण तू अजिबात रडत नाहीस. किती छान आंघोळ करून घेतलीस.
हं? चला आता छान गाई गाई करा, छान गाई गाई करा, गाई गाई करा. आता कोण आलंय? मॅडम चहा आणलाय तुमच्यासाठी. या. अहो तुम्ही कशाला त्रास करून घेतला? मी केला असता की. खूप त्रास कसला, तुम्ही आधीच किती काम करता. मी तुमचं थोडंसं ओझं कमी केलं एवढंच. थँक्यू. मॅडम खरंच तुम्ही जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून अर्जुनला रडलेलं ऐकलेलं नाहीये मी. बाकी आधी तर किती रडायचा. बाकी मॅडम ह्या लोकांमुळे तुम्हाला हे सगळं असं वेषांतर करावं लागतंय ना. किती त्रास होत असेल हे वीक आणि हे सगळं दिवसभर सांभाळताना. खूप दुष्ट लोक आहेत ही. ते काही असू देत, पण मी आता माझ्या बाळाला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. मी त्याला माझ्या जवळच ठेवेन. आणि मॅडम वॉर्डन मॅडम कशा आहेत? त्या ठीक आहेत, पण त्यांना सतत आमची काळजी लागून असते. आम्ही त्यांच्यापासून लांब राहतोय ना. बाळाला भेटल्या का त्या? हो, बाळाला भेटल्यात. थांबा मी तुम्हाला फोटो दाखवते. माझा फोन. माझा फोन नाहीये. माझा फोन कोणी नेला? मी अर्जुनला आंघोळ घालत असताना कोणी खोलीत तर नाही आलं? तनिषा, नक्की तनिषाच असणार. भाऊ, सदा दादा, तुम्ही बाळाकडे लक्ष ठेवा, मी लगेच आले. लीलाचा फोन. आता सगळं सत्य कळेल. पासवर्ड? ह्या म्हातारीला पासवर्डची गरज काय आहे? काय असेल पासवर्ड? तनिष विचार कर. 1111